चला 23 फेब्रुवारीच्या न्यूज बघूया. पहिले न्यूज बघा, विविध पुरस्कारांचे मानकरी. तर कोणाकोणाला कोणते पुरस्कार भेटले ते बघूया. राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना. तर मानाचा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2020साठी ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी. तर 2021साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि 2022साठी ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना भेटलेला आहे. तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2020साठी ज्येष्ठ दिग्दर्शक JP दत्ता. 2021साठी तर ख्यातनाम गायक सोनू निगम आणि 2022साठी विधू विनोद चोप्रा यांना मिळालेला आहे. ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2020साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी मरणोत्तर दिलेला आहे. तर 2021साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण आणि 2022साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2020साठी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, 2021साठी पार्श्वगायक रवींद्र साठे आणि 2022साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढची न्यूज बघा, संविधानाविषयी जी माहिती येत आहे त्यातली महत्त्वाची पॉईंट बघूया. स्वातंत्र्य आणि समानता ही दोन्ही मूल्ये परस्पर विरोधी नाहीत. मात्र स्वातंत्र्याचा अतिरेक झाला की समानतेच्या मूल्यावर गदा येते आणि समानतेला गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिले तर स्वातंत्र्यात बाधा येते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. तसेच ते आणखीन काय म्हणाले होते बघा, तर स्वातंत्र्याला आणि समानतेला बंधुतेपासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्यत्रयी लोकशाहीची पूर्वअट आहे. या तिन्हीपैकी एकही मूल्य नसेल तर लोकशाहीचा पराभव अटळ आहे. संविधानाच्या उद्देशिकेत बंधुतेचे मूल्य आहे. स्त्रीवादी विचारवंतांनी बंधुता हा शब्द पितृसत्ताक असल्याचे सांगत त्याऐवजी बंधू भगिनी भाव असा शब्दप्रयोग केला. व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुता असा संविधानाच्या उद्देशिकेत उल्लेख आहे. याचा अर्थच असा की व्यक्तीची प्रतिष्ठा ही राखली जाईल आणि त्याचवेळी राष्ट्राच्या एकतेला आणि एकात्मतेला बाधा येणार नाही असा सहभाव गरजेचा आहे. एकता म्हणजेच एकीची भावना, सर्वजण एक आहोत अशी भावना. तसेच देश अखंड टिकून ठेवण्याचा निर्देश एकात्मता या शब्दात आहे. त्यामुळे 42व्या घटनादुरुस्तीने एकात्मता हा शब्द जोडला गेला आणि देशाची अखंडता टिकून ठेवण्याचा निर्धार त्या शब्दातून व्यक्त होतो. नोम चॉम्स्की यांच्याविषयी माहिती बघा. नोम चॉम्स्की हे नाव भाषाशास्त्र अनेक अभिनव आणि क्रांतिकारी संकल्पनाशी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक भाषाशास्त्राचे जनक मानले जाते. आणि भाषांची अंतर्गत संरचना जाणून घेण्यासाठी चॉम्स्की यांनी तार्किक नियमापासून वाक्यनिर्मिती करणाऱ्या नियमित, संदर्भमुक्त, संदर्भ संवेदक आणि अनिर्बंध अशा 4 उत्पत्तिक्षम व्याकरणाचे प्रकार शोधलेले आहेत. पुढची न्यूज बघा, कृषी पतपुरवठा आर्थिक उद्दिष्टापेक्षा अधिक. यातील एक पॉईंट महत्त्वाचा आहे. तर किसान क्रेडिट कार्डद्वारे वार्षिक 4% व्याजाने सवलतीच्या संस्थात्मक कर्जाचा लाभ पशुपालन आणि मत्स्यपालन शेतकऱ्यांना त्यांच्या अल्पकालीन खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. तर कृषी कर्ज योजना काय आहे, तर शेतकऱ्यांना वार्षिक 7% या सवलतीतील व्याजदराने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून 3 लाख रुपयांच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी व्याज सवलत योजना लागू केली जाते. आणि या योजनेनुसार बँकांकडून वितरित कृषी कर्जावर दरवर्षी 2% व्याज सवलत सरकारकडून प्रदान केली जाते. शिवाय कर्जाची तत्पर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 3% प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे व्याजाचा प्रभावी दर 4%पर्यंत कमी होतो. चला तर मग 23 तारखेच्या एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.